हॅलो, गुड मॉर्निंग. तर क्रिशा स्कूलला गेली टिफिन घेऊन. त्यानंतर मी इथे नाश्ता बनवते. नाश्त्यामध्ये मी सुशीला बनवते, जो पोह्यांसारखाच बनवला जातो. तर मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकते. त्यानंतर मी हिरवी मिरची कापलेली टाकते. तर तेलामध्येच थोडंसं मीठ पण टाकून घ्या. ही रेसिपी मला माझ्या मैत्रिणीने शिकवलेली आहे. तर मला माहीत नव्हतं आधी इतकी छान रेसिपी मुरमुऱ्यांपासून बनवल्या जाते. तिने जशी शिकवली ना त्यानंतरपासून माझी ती फेवरेट झालेली आहे. छान लागते, तुम्ही पण ट्राय करा कधी. नंतर मी इथे बारीक कापलेला कांदा टाकून घेते. त्याला छान तेलात परतवू द्यायचं आहे. त्यानंतर बॉईल केलेले मटर टाकायचे, त्याला पण छान परतवू द्यायचं आहे. नंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे बारीक कापलेला. टोमॅटो पण छान तेलामध्ये परतवू द्यायचा आहे. तर आधी माहीत नव्हतं नाश्ता करणं किती गरजेचं आहे. कधी करायची तर कधी करतही नव्हती. पण आता सवय लावून घेतलेली आहे नाश्ता करायची. जसं दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच नाश्ता करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तेलामध्ये छान परतवल्या गेल्यात सगळ्या भाज्या. त्यामध्ये हळद टाकते, लाल तिखट टाकते. हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे थोडं गरज आहे लाल तिखट टाकण्याची. त्यानंतर मी इथे थोडासा मॅगी मसाला टाकते. सगळे मसाले तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर हे मुरमुरे याच्यामध्ये टाकायचे. हे मुरमुरे पण छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. तर तयार आहे आपली छान झटपट होणारी रेसिपी. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.